बनवतो. हे काय प्रवाशांना थांबण्यासाठी जागा होती काही? इथं प्रवासी आणि यांचे अधिकारी तिकीट सेंटर होते. तिकिटाचं काउंटर होतं आणि इकडे वेटिंग होतं या साईडला. इथं तिकीट काउंटर. हे लोकांच्या सोयीसाठी आपण तयार केलेलं होतं. ह्याची अवस्था जर तुम्ही बघितली तुम्ही दाखवणार ना, ह्याची जर अवस्था जर बघितली तर इथं कोण राहील का? इथं कॅमेरा चालू. आमचं काय म्हणणं आहे, एक तर चालू करा पाटील साहेब. शासनाने प्रस्ताव पाठवलाय का? त्याच्या बाबतीमध्ये तक्रार केलेत का? दरवाजे नाहीये करून द्या काय. आता जसं हे तुमचं रात्री इथं फक्त आता आम्ही बाहेर चौकशी केली तर एकच सिक्युरिटी असतो. नाही, दोन असतात रात्री तर कधी एक येतो, कधी एकच असतो. एक असतं. जर आता रात्री तुम्ही विचार करा, हा अशा प्रकारे इथे तुम्ही आज पुणे स्टेशनला कॅमेरे होते ना. स्क्रीन जवळ सतत कोणी माणूस नसतो साहेब. स्क्रीन जवळ कोणी बघायला सतत 24 तास नसतो. आम्हाला तुम्हाला एकट्याला वैयक्तिक दोष द्यायचा नाही. तुम्ही काय घरात पैसे आणून टाकणार नाहीये. पण शासनाला तुम्ही हे प्रस्ताव पाठवलेत का की ही अशी दुरावस्था झालेली आहे? इथं एकतर पुणे शहरातलं सगळ्यात हार्ट ऑफ द सिटीमध्ये स्टेशन येतोय. पुणे स्टेशनामधनं नाही नाही, हा कॅमेरा चालूच नाहीये. तुम्हाला दाखवतो सर. तुम्हाला दाखवतो सर. आहे त्यांच्याकडे. नाही दाखवतो. आज आपण पुणे एस टी स्टँड या ठिकाणी पुणे स्टेशनमधून एस टी स्टँड या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कारण कालच्याला जो प्रकार घडला तो स्वारगेट एस टी स्टँडला घडला. त्यानंतर पुण्यामध्ये जे महत्त्वाचे एस टी स्टँड आहेत त्याच्यामध्ये हा एक एस टी स्टँड येतो पुणे स्टेशनचा. नंतर शिवाजीनगरचा एक येतो ज्या ठिकाणी सगळ्या राज्यातलं इथं लोक येतात. आणि आज आपण इथं अवस्था पाहिली की हा जे काय आता त्यांच्याकडे चौकशी केली तर इथं हा प्रवाशांना थांबण्यासाठी ही जागा आहे. पुणे दादर इथे बस स्टँड. पुणे दादर हे बस स्टँड होतं. शिवनेरी बंद केलं. शिवनेरी ते बंद करून हे बाहेर गेले. रोडवरती लोकांना उभं राहावं लागतं. आता आम्ही इथं पाहिलं तर ह्याला दरवाजाला काही लॉक पण नाहीये आणि ह्याच्यातून आतमध्ये जाऊन कुणी काही उद्योग करू शकतो. कारण ह्या सिक्युरिटी इथे एकच सिक्युरिटी असतो. कधी दोन असतात, कधी एक असतो. 38 गाड्या ह्या एस टी स्टँडमध्ये उभ्या असतात. आम्ही यांना आता ज्या शिवसेना म्हणून आम्ही जे पत्र देतोय त्याच्यामध्ये यांच्याकडे टॉयलेट्सची परिस्थिती काय आहे, इथं ज्या महिला भगिनी रात्री अपरात्री किंवा पहाटे, कारण परवा दिवशी जो प्रकार घडला तो पहाटेचा घडला. बऱ्यापैकी गाड्या इकडून पहाटेचं सुटतात आणि त्यावेळेस इथं काय त्यांची सिक्युरिटी असते. इथं जर एखादी महिला आली तर तिच्या बाबतीमध्ये कॅमेऱ्यांच्या बाबतीमध्ये आता आम्ही त्यांचे कॅमेरे पण चेक करणार आहोत. यानंतर आम्ही शिवाजीनगरला पण जाणार आहे. आम्ही हे एवढ्याकरता करतोय की लाडक्या बहिणींना मोफत गाड्यामध्ये प्रवास नको आहे. लाडक्या बहिणींना सुरक्षित प्रवास पाहिजे. त्याच्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आज आम्ही आमच्या पुणे शहराची, कारण पुणे शहराची सुरक्षा आहे ना ही लांब भरोसे आहे. तुमचाही काही रोल तुम्ही परवा दिवशी काढलाय तो आपल्या इथं घडता का साहेब धरून चला. तिथं सस्पेंड केले. तुम्हाला सस्पेंड करतील उद्या. तुमचा काही दोष नसताना तुम्ही कागदपत्र आजच्याच क्लिअर करा की माझ्याकडे नीड्स आहेत, मला ह्या पूर्ण केलं गरजेचं आहे. नाही तर माझी इथनं बदली करा. हे सांगायला काय अडचण आहे तुम्हाला? उद्या काय गडबड आम्ही तुम्हाला पकडणार ना. तुम्ही आजच्याच पत्र व्यवहार तिकडे करा. त्याच्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की आपल्या आगारामध्ये प्रवासी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता सुरक्षित शौचालय आहे का? महिलांसाठी स्वतंत्र आहे. आपल्या आगारामध्ये महिला प्रवाशांनी 10 कक्ष म्हणजे एकणी कक्ष तो आहे. पण तो एकणी कक्षामध्ये साहेब आत्ता सगळे पेपर गोष्टी झाल्या कायमस्वरूपी फक्त ते सकाळचं पुसल्यामुळे ते तसं बोलत आहे. आणि इकडे आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणता आहेत सगळे कॅमेरे. आपल्या आगारामध्ये सुरक्षा रक्षक किती सकाळ दुपार संध्याकाळ. तुमचा सुरक्षा रक्षक तुला सांगत होता की आम्ही सुरक्षा रक्षकांची मागणी करतो वारंवार, पण आम्हाला नाईटला 4 करा. मागणी करतात ते तुमच्या. नाईटला 4 करा, दिवसा 4 राहू दे. मधल्या वेळ 2 मागणी करा. आम्ही करतो ना पूर्ण पूर्तीचा. नाईटला जास्त ठेवा साहेब. काय होतं बंद बसेसची संख्या तुमच्याकडे आहे का? नाही, बिलकुल नाही. इथे येणारा पण आपल्याकडं जर अपंग लोक आली तर त्यांच्यासाठी काय व्हीलचेअर वगैरे कुठे बघ रे कुठे? आता व्हीलचेअरवरनं कळलं त्यांची व्हीलचेअर कशी आहे ते. आतलं उघडं आहे का? दाखवा व्हीलचेअर कुठे.
दाखवा व्हीलचेअर तुमची. व्हीलचेअर कुठे? व्हीलचेअर बाहेर ठेवलेली पाहिजे. ते म्हणते व्हीलचेअर आहे. साहेब जर अशा ह्या तुम्ही चेअर बी ठेवल्या तर कसं काय होऊ एखाद्या गरज लागणार चावी शोधण्यापासून सुरुवात करायला लागते राव. काय आपण काय तुमची मला हेच कळत नाही खरं. कुठे व्हीलचेअर? पुढे व्हीलचेअर? अहो साहेब व्हीलचेअरच नाहीये इथं. आता शोधा मला लागणार आहे. आता द्या मला लगेच. देणार आहे का तुम्ही? अरे व्हीलचेअर पण सापडणार साहेब तुम्हाला. आता तुम्ही बघा ना साहेब, आम्ही अर्धा तास झालं बाहेर उभे राहिलो, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात. आता तुमच्या ही जर तुमच्याकडे व्हीलचेअर असती तर ती तुम्ही बाहेर ठेवली असती. साफसफाई आता आल्यावरती केली आहे. आमच्या डोळ्यात एकच सगळी स्वच्छता चालू होती. एखादा माणूस ठेस बीस लागून साहेब, पडला ऐका. तुम्ही काय करणार? आता गरज लागणार आहे. पुढे आहे का व्हीलचेअर? आता एखादा आलाय अपंग आता बाहेर, त्याला न्यायची व्हीलचेअर मी टाकून द्यायची. कंपल्सरी आहे. प्रत्येक ठिकाणी व्हीलचेअर ही कंपल्सरी आहे. नसेल तर मागणी करा. ती आम्ही शिवसेना म्हणून देऊ तुम्हाला. शासनाला भीक लागलेली आहे नाही. शासन अपंगच झालेले. शासनाला इतर योजनेला पैसे द्यायला आहेत, प्रवाशांच्या सेवेला पैसे नाहीयेत. एखादा ठेस बीस लागून पडलाय साहेब ते एवढं खाली नसते व्हीलचेअर. व्हीलचेअर खुर्ची सारखी असते. चला, चला, या. चला जाऊ द्या, या. अहो, होती असण्यात फरक येतो हा साहेब. पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे? पाणी हो पाटील साहेब या सर इकडे या. आता व्हीलचेअर तर तुमची गेलीच नाहीच आहे. दुसरं समजून घ्या थोडस. ठेवायला ऐका पाहिजे साहेब, मी परत पडले. आम्ही तुमच्या व्यक्तिगत तुमच्यासाठी आम्ही आलेलो नाही. शासन कसं लोकांना वेळ करतंय याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. तुमच्या पगाराचं तुम्ही व्हीलचेअर आणणार नाहीयेत, पण तुमची व्हीलचेअर जिथे नाहीये साहेब, ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये आपण मोडतोय त्यातली कोणतीच तुमच्याकडे फर्स्ट आयडी आहे का? प्रथमोपचार प्रथमोपचार पेटी आहे का? शोधायला लागते. थांबा. टेन्शन नका घेऊ पाटील. तुम्ही ऐका, आम्ही परत तुमच्यावरती आम्ही ब्लेम करत नाही साहेब, पण ह्या तुमच्याकडच्या असणाऱ्या त्रुटी ह्या तुम्ही येत्या 2-3 दिवसात पूर्ण नाही केल्या मग विषय. पुनरावृत्ती होईल. आम्ही तुम्हाला आता ही विनंती केलेली आहे. तुम्ही तुमची मागणी पत्र द्या, आणि त्यांनी पूर्तता नाही केली की आम्ही त्यांच्याकडे जाऊ. तुमच्या कशाला येऊ आम्ही? कोणत्याही ठिकाणी तुम्ही कोणत्याही आस्थापनेमध्ये गेला, अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी व्हीलचेअर ही 100% कंपल्सरी आहे. नाही तर तुम्ही अपंगांवरती अन्याय करता म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. एखादा अपंग जर बाहेर आला, एखादी ज्येष्ठ नागरिक बाहेर आला आणि त्यांना चालता येत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही व्हीलचेअर 100% ठेवली पाहिजे. प्रथमोपचार पेटी आता जर तुम्हाला वाटलं इथं काहीतरी कुणाला तरी होत आहे तर प्रथमोपचार पेटी ऍटलिस्ट कुणाला डोक्याला लागलं, काय लागलं, तुमच्याकडे ते असलं पाहिजे ना काहीतरी. त्या गोष्टी तुम्ही ठेवा. आणि हे सगळं तुम्ही प्रशासनाकडे मागणी केली पाहिजे. तुम्ही मागणी करा. यांनी मागणी नाही केली ना तर ज्याच्याकडे मागणार आहे तर त्याच्याकडे बघू आपण पहिलं. तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था काय? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय? यांच्याकडे मागणी करावी लागते. पहिले 2-3 नळ होते, आता एकच नळ बसवला. ॲक्वा वगैरे काहीच नाही. पाणी असून उपयोग नाही, पिण्यायोग्य पाणी असेल. पाणी पुढं आणि कॉर्पोरेशनचं सोडावं. टाकीमध्ये किती घाण असेल, तुमच्या वर्षानुवर्षी धुतलेलं नसेल टाकीत. तुम्ही इथं प्युरिफायरची काय मागणी केली का? म्हणजे आमचा शिवसेनेच्या वतीने ही मागणी आहे प्रशासनाकडे की तुम्ही जे काही 1,500 रुपये देताय, तुम्ही महिलांना फुकट सुविधा देताय, त्याच्यापेक्षा जे इथे येणाऱ्या प्रवाशांना जे पाहिजे ते द्या ना. इथं व्हीलचेअर नाहीये, इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. साहेब म्हणतात की कॉर्पोरेशनचं पाणी येतं, कॉर्पोरेशनचं पाणी टाकीत येतं आणि टाकीतलं पाणी येतं. प्युरिफायर कुठेच नाहीये. इथं जो काही विश्राम कक्ष होता, आज इथं विश्राम कक्ष आहे का? नाहीच आहे. एकच विश्राम कक्ष होता, त्याचं भंगारचं दुकान झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही तुम्ही भंगार साठवून ठेवलंय ते सगळं काढणं गरजेचं आहे. काम नाही आज चालू करायचे आपल्याला, इथेच चालू करायचे. कारण सांगाल की ते तिकीट काउंटर आणि लोकांचं विश्रामगृह, वेटिंग रूम
विश्राम पण नाही, वेटिंग रूम हा बंद का केला? 360 कॅमेरा सांगितलाय. मग झाला आता बोलणं. होता. झाला आता. आता इथं कॅमेराच नाहीये. नाही मग समोरच्या साईडला साहेब तुम्ही याचं पूर्णपणे तात्या यांच्याकडे काही नाही. तो विषय का बंद? शिवनेरीचा विषय जो होता ते पूर्वी एशियाड चालायची, मग ती शिवनेरी झाली, शिवशाही आली, त्या गाड्या इथं सोडत होत्या. ते ठिकाण बंद का केलं, त्याचं गोडाऊन का केलं, याचं उत्तर सांगा सर. ते कोरोनाच्या पिरियडमध्ये प्रवासी हे झाला म्हणजे यायचं बंद झालं होतं. त्यामुळे प्रवासी आत येत नव्हता. अवैध वाहतुकीमुळे प्रवासी आत येऊ देत नव्हते अवैध वाहतूक, म्हणून ते आपण तिथं ते सोय केली पुढं बाहेर. गेटवर ज्या बाजूला. पण ते आमचं म्हणणं आहे की तुम्ही ते साफ करून तिथं लोकांना बसायला जागा द्या ना. आता साहेब आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या आम्ही त्या गोष्टी बघतोय. त्याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही इमिजिएट लगेच तुमच्या खात्याकडं ज्या मागण्या आम्ही केल्यात त्या नागरिकांच्या संदर्भातल्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर त्याची पूर्तता करावी आणि तुम्ही ती मागणी करावी हे आमचं म्हणणं आहे. हो पाटील साहेब या इकडे बघा. ते बघा पाटील साहेब काय मध्ये तो वॉचमन हे बघा अजून. ना त्यांना फिरवती वगैरे सांगा काय आता बघा त्या गोष्टी. तिला एखाद्याला पकडलं इकडे त्यांनी काय करणार? हे दारूच्या बाटल्या आहे, काय थोडेच का? संपूर्णपणे याच्यामध्ये सगळ्या दारूच्या बाटल्या आहेत आणि एस टी स्टँडच्या आतमध्ये याचा अर्थ असा होतो की सगळे दारुडे गंजाडे इथे येतात. कशाचा पेज येतो? बाहेरच्या लोकांनी आतमध्ये ठेवल्या. ह्याच्यात काय आहे? कशाला ठेवलं इथं? काय आहे? चालू आहे हॉटेलचं काही तुम्हाला मी रेल सांगतो पलीकडे त्याचं काम चालू आहे. तो म्हटलं तर 4-5 दिवस अजिबात नाही पाहिजे. गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात तुम्ही सांगा लोकांना यायला जायला अडचण होती ना किती. यांचं काय बाहेर टेबल बिबल ऑफिस कुठे? हे आतमध्ये ही कोणाची गाडी हो पाटील साहेब? ही कोणाची गाडी? शासन आहे. कोण साहेब इथं? त्याच्या अंडर काय वर ऑफिस आहे. बघा साहेब आता तुम्हाला आम्ही ते दाखवलं की किती मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या तिथं पडलेल्या आहेत. जर हे तुमची हत्या आहे जर एस टी स्टँडमध्ये जर अशा प्रकारे दारू लोक पित असतील तर ह्याच्यामधनंच तो प्रकार जो स्वारगेटला घडला तो त्याच्यामुळेच घडलेला आहे की जर लोक इथे येऊन दारू पितात त्याचा अर्थ एवढे मोठ्या प्रमाणात ते काही एका दिवसातल्या नाही ना. बाटल्या पोती भरल्यात साहेब तिथं. हे प्रेमायसीस भले जर तुमच्या वरिष्ठांच्या आदेश चालला असेल तर ही जबाबदारी सगळी तुमची आहे. ते तुम्ही विसरताय. पार्किंगचं आहे थोडंसं. अहो ठीक आहे ना साहेब पार्किंग तुम्ही दिलंय ना त्यांना. अरे तुमच्या शिफ्ट तुम्हाला सस्पेंड व्हायला लागेल. 100% तुम्हाला सस्पेंड व्हावं लागेल. हा ते आत्ता मारले सगळे आल्यानंतर. ऐका ना इथं कॅमेरा नाही वाटत पण इथं कॅमेरा आहे का या भागात? निघालोय या भागात आहे का कॅमेरा? इथं नाही कॅमेरा. हा आणि तो निघतो. पाटील साहेब, इथं कॅमेरा नाही. समोर कोण येते कोण इथं कॅमेरा जाते पाहिजे काहीच पाटील तुम्हाला साहेब. माहित नाही. इथं इंटरेस्ट मत आहे. हो का इथं मेन पाहिजे तिथं. इथं इंटरेस्ट संजू भाऊ इकडे दारूच्या बाटल्या बघितल्या तुम्ही? हो. हे बघा इथं आता किती आहे. त्याला मी विचारलं की बाबा साफसफाई किती करणार आहे? मला 8 दिवसांनी. ते तुम्ही आले म्हणून मला हो. विचारलं. तुम्ही आले म्हणून झाले. हे बघा हा बरं का भाऊ इथं टेबलवर दारू पीत बसतात. विचित्र आहे. कॅनचे कॅन पडलेत बिअरचे. घ्या बाटल्या भाऊ बाहेर मीडिया दाखव बाटले ब्रँड आहे नंबर 1. बापरे नंबर 1 आहे काय? इथंच बसतात पीत.
मुळामध्ये स्टेशन हे स्टेशन हे अजून नाही आहेत. दारूचा अड्डा आहे किती प्रवाशांनी सहन करायचं. बिअरचे आता कॅन या ठिकाणी संतोष निकाल विचारणा केली की किती दिवसांनी या स्टेशन परिसर साफ झाला. बोटल दे, बोटल उतर. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट दिली म्हणून हे आज साफ झालेलं आहे. झाडू आता चालू आहे अजून पण. पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे बघा. अशा प्रकारे डांडोटचं काम चाललंय. बाटली घे, बाटली. दारूचा अड्डा म्हणजे नेमकं पुढे स्टँड एका दारूचा बस स्टँड आहे का आय्यशीचे अड्डे झालेले आहेत हे. या अड्ड्यांच्या माध्यमातून सर्व परिवहन मंत्र्याला लाज वाटली पाहिजे की ज्या खात्याचा मंत्री म्हणून मिळवतोय त्या खात्याची ही अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल. सगळ्यात महत्वाचा की ज्या महिलांसाठी जो मोफत प्रवास म्हणताय ह्या अशा ठिकाणी या महिलांनी जर प्रवास केला तर यांची काय अवस्था होईल याचा विचार सर्वसामान्य जनतेनेच करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने इथं दारूच्या बाटल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात, चादरी अशा अनेक ठिकाणी प्रत्येक स्थानकावरती आहे. आमचं परिवहन मंत्र्याला एक सांगणं आहे की येत्या 8 दिवसात जर झालं नाही तर आम्हाला या मंत्र्याला बाटल्या आणून द्यावे लागतील. या बाटल्यांपेक्षा काचांचा आवाज जास्त येईल. आणि साहेब एक मिनिट इकडे. या परिवहन मंत्र्याला आमच्या वतीनं सप्रेम भेट द्या. हे भंगाराचे पैसे गोळा करा आणि इथली साफसफाई करा. आता आम्ही देतो वर्गणी काढून. साहेब याच्यावर ही बाब गंभीर आहे, लक्षात घ्या. पाटील साहेबांना येऊ द्यायचं त्याच्या हातात देऊ. अधिकारी चला ठीक आहे. पाटील साहेब तुम्हाला आमची खरंच एक विनंती आहे बरं का. पुढचं आम्ही विनंती करणार नाही.